नमस्कार मित्रांनो, IFS मध्ये तुमचं स्वागत आहे. एक मोठी बातमी तुमच्या सगळ्यांसाठी आहे, की जे महाराष्ट्र सेटची परीक्षा आहे, ती 7 एप्रिलला होणार आहे आणि या परीक्षेचं हॉल तिकीट तुम्हाला मिळालेलं नव्हतं. ते आता सेट युनी पुणेच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. ठीक आहे. या हॉल तिकीटमध्ये तुमचं सेंटर कुठलं असणार आहे, एक्झाम सेंटर काय असेल, हेही लिहिलं गेलेलं असेल. त्यामुळे तुम्हाला एक्झाम सेंटरला जाण्याची काही जर का तरतूद करून ठेवायची असेल, तर ती आता तुम्ही करू शकता. ठीक आहे. त्यामुळे आता मात्र सेटची परीक्षा जवळ आलेलीच आहे. आणि आमची जी एक एक्झाम मॅपिंग सीरीज सुरू आहे, रोज सकाळी 9 वाजता आहे. ती तुम्ही बघतच आहात. पण त्याचसोबत हे हॉल तिकीट डाउनलोड करून आता एक्झामला जायची, परीक्षेच्या दिवशी काय करायचं याची पण तयारी करायला लागा. तर हे हॉल तिकीट कुठनं डाउनलोड करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचंय, महाराष्ट्र सेटचा जी पुणे युनिव्हर्सिटीची जी वेबसाईट आहे, SPPUची जी वेबसाईट आहे, त्याच्यावर महाराष्ट्र सेटचा जो वेब पेज आहे, setexam.unipune.ac.in त्या वेब पेजवर तुम्हाला जायचंय. इथे गेल्यानंतर तुम्ही ही जी इथे हा जो फोटो दिसतोय युनिव्हर्सिटी ऑफ पुणेचा, त्याच्या खालीच तुम्ही बघा की डाउनलोड युअर ऍडमिट कार्ड, सेटचं ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्याची लिंक इथे आलेली आहे. ठीक आहे. आणि ही जी या लिंकवर तुम्ही जर का क्लिक केलं, तर इथून तुम्हाला या लॉग इनच्या पेजवर जाता येईल. या लॉग इनच्या पेजवर गेलात तर तुम्हाला फक्त युजर नेम आणि पासवर्ड एंटर करायचा आहे आणि तुम्हाला तिथे ऍडमिट कार्ड डाउनलोड करता येईल. तर आता लगेच जा आणि हे जे ऍडमिट कार्ड आलेलं आहे ते बघा, तुमचं एक्झाम सेंटर काय आहे ते बघा, एक्झामचे टायमिंग्स तुम्हाला तिथे कळतील आणि त्यानुसार तयारीला लागा. ऑल द बेस्ट अँड हॅपी लर्निंग.